गॅरंटीने सांगते, एकदा जर पनीरची भाजी या पद्धतीने बनवली ना, तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल. तर तुम्ही इथे रंग बघू शकता भाजीचा किती मस्त आलाय. तर एकाच पद्धतीची भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल ना, तर एकदा या पद्धतीने ट्राय करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. आता याच्यामध्ये काही मसाले घालूया. तर याच्यामध्ये एक कलमीचा तुकडा घातलाय, 2 लवंग, 6-7 मिरे घातले आहेत, 2 हिरवी विलायची, 3 हिरव्या मिरच्या घातल्यात, लसूण घातलेला आहे, आलं घातलेलं आहे. सोबतच थोडेसे काजू घालून घेऊया आणि कांदा घालायचा आहे. तर 2 मोठ्या साईजचे कांदे इथे घातलेले आहे. आता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. तर मिरची मी इथे 3च घेतली आहे. जर तुम्ही थोडंसं तिखट खात असेल ना, तर तुम्ही इथे थोडंसं मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. तर बघा आता जोपर्यंत हा कांदा होतोय ना, तर दुसरीकडे आपण एक तयारी करून घेऊया. तर त्यासाठी पनीर घेतलेलं आहे. पनीर ना चांगलं किसून घ्यायचं. तर बघा सगळं पनीर मी इथे किसून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहे. तर इथे चिली फ्लेक्स घातलं आहे, थोडंसं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे हाताने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने पनीर बनवलं ना, तर याची जे पनीरची चव आहे ना, ते खूप छान लागते. तर बघा सगळं हे एकजीव करून घेतलं आहे. आता याचे ना असे बॉल्स तयार करून घ्यायचे. तर हाताने या पद्धतीने बॉल्स तयार करून घ्यायचे आणि सगळे बॉल इथे मी तयार करून घेते. तर अजिबात हे बॉल तुटत नाही. तुम्ही एकदा बनवून बघा. म्हणजे मी याच्यामध्ये दुसरं काही म्हणजे मैदा किंवा कॉर्नफ्लोअर वगैरे काहीही मिक्स केलेलं नाही आहे. तरीसुद्धा हे बॉल तयार करून घेतले. आता हे जो मसाला होता ना, तो सुद्धा आपला तयार झाला आहे. तो साईडला थंड होण्यासाठी ठेवून घेऊया आणि इथे अप्पे पॅन घेतला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि जे पनीरचे बॉल्स बनवून घेतले होते ना, ते याच्यामध्ये घालायचे. आता हे बॉल्स आहे ना, सगळ्या बाजूने आपल्याला चांगले शेकून घ्यायचे. तर हे बॉल आहे ना, अगदी हलक्या हाताने आपल्याला पलटवायचे आहे. कारण ना खूप नाजूक असतात हे. तर बघा या पद्धतीने सगळ्या बाजूने मस्त असा रंग आलेला आहे. दोन्ही बाजूने चांगलं असं पलटवून आपण याला फ्राय करून घेतलं तर बघा रंग खूप छान आलेला आहे. आता हे सगळे बॉल आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघा हे सगळे मी इथे काढून घेतलेले आहे. आता जे आपण मसाला तयार करून घेतला होता ना, तो सुद्धा थंड झालेला आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तो मसाला घालून घेतलाय. सोबतच 2 तुकडे पनीरचे घातले आणि अर्धा वाटी दही घालायचं आहे. तर दही ना आंबट नसलं पाहिजे, म्हणजे ताजं दही घ्यायचं आहे आणि आता याची पेस्ट तयार करून घ्यायची. तर आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. यासोबतच बटर घालायचं आहे. तर बटर घातल्यामुळे ना या भाजीची चव तर अजूनच वाढते. तर बघा थोडंसं इथे मी बटर घालून घेतलं आहे. आता बटर चांगलं मेल्ट झालं, नंतर याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊया. आता जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे. जिरं चांगलं तडतडून झाल्यानंतर जे आपण मसाल्याचं पेस्ट वाटून घेतलं होतं ना, ते याच्यामध्ये घालायचं आहे. आता हा मसालासुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तर चांगलं तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेऊया. तर आधी एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर आता याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं. परत याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा खूप जास्त मसाले पण याच्यामध्ये घालायची गरज नाही आहे. तरीसुद्धा या भाजीची चव खूप छान लागते. आणि आता चांगले मसाले मिक्स करून झाल्यानंतर 1.5 चमचा इथे फ्रेश क्रीम घेतलेली आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल ना, तर तर दुधाची साय असते ना, ते सुद्धा घेतली तरी चालेल. आता याला सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता ना, त्याच्यामध्येच थोडंसं पाणी फिरवून घातलेलं आहे आणि अजून थोडंसं पाणी मी इथे ॲड करून घेतलं होतं. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. कारण शिजल्यानंतर ना अजून हे घट्ट होते, कारण आपण याच्यामध्ये काजू वगैरे वापरले ना, त्याच्यामुळे अजून घट्ट होईल. तर आता याला झाकून शिजवून घ्यायचं आहे. तर ग्रेव्ही मी इथे चांगली झाकून शिजवून घेतलेली आहे. आता एकदा याला बघून घेऊया. तर बघा ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आता आपण याला ना साईडला ठेवून घेऊ किंवा गॅसचा फ्लेम कमी करून दुसऱ्या गॅसवर ठेवून घेतलाय. आता एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घातलं आहे. याच्यामध्ये शिमला मिरची आणि टमाटर घेतलेले आहे. आता हे आपल्याला खूप जास्त शिजवायचे नाही आहे. फक्त आपल्याला हलकेसे सॉफ्ट करून घ्यायचे. तर हे हलकेसे सॉफ्ट करून घेतलेले आहे. आता हे आपण जे ग्रेव्ही तयार करून घेतली होती ना, त्याच्यामध्ये घालून घेऊया. तर याच्यामुळे ही ग्रेव्ही आहे ना दिसायला पण छान दिसेल आणि याची चव देखील खूप छान लागेल आणि जशी हॉटेलमध्ये मिळते ना, अगदी तशीच ही भाजी आपली तयार होईल. तर बघा हे मिक्स करून झाल्यानंतर आपण जे पनीर बॉल इथे बनवून ठेवले होते, ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊ. आता वरून थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. दुसरीकडे एका छोट्या पॅनमध्ये मी इथे 2 चमचे तूप गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट घातले आणि हे तेल आहे ना याच्यावर घालून घ्यायचं. आता याच्यावरून थोडीशी क्रीमसुद्धा घालून घ्यायची आहे. तर आता इथे बघू शकता भाजीचा रंग बघा किती मस्त आलेला आहे.
आणि भाजीची चव देखील अप्रतिम लागते. मस्त अशी क्रीमी टेक्स्चर येतो या भाजीला. तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आहे. अगदी थोडासाच वेळ जास्त लागतो, पण ना भाजीची चव मात्र अप्रतिम लागते. तुम्ही कधीही विसरणार नाही अशी या भाजीची चव आहे आणि एकदा बनवली ना, तर नेहमी-नेहमी या पद्धतीने नक्कीच बनवाल. तर बघा एका प्लेटमध्ये मी भाजी काढून घेते आणि याचे तुम्ही पनीर बॉल्ससुद्धा बघू शकता. अजिबात तुटलेले नाही आहे. मस्त असे आपले हे सॉफ्ट हे पनीर बॉल तयार होतात आणि यासोबतच मी ना इथे लेयर्सवाला पराठासुद्धा बनवून घेतलेला आहे. तर बघा भाजीचा रंग बघा किती मस्त आलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि खरंच सांगते अगदी थोडी जरी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर एका प्लेटमध्ये आपण हे भाजी काढून घेऊयात. तुम्हाला मी हा पनीर बॉल आहे ना, तो तोडूनसुद्धा दाखवणार आहे. तर बघा या पराठ्यासोबत आपण इथे हे भाजी वाढवून घेतलेली आहे. तुम्ही पराठा, नान किंवा चपाती कशासोबतही खाऊ शकता. तर बघा पनीरचा बॉल मी इथे तोडून दाखवते. तर बघा आतून बघा किती मस्त असा सॉफ्ट झालेला